इकडे बघा ग अश्विनी वहिनी. नमस्कार सगळ्यांचं, आपल्या चॅनलला स्वागत आहे. तुम्ही बघू शकता आज आहे शिवानीचं उठणं, जिथे तिला आज सगळेजण उठणं लावणार आहेत. त्याआधी आपण हे असं जात्यावर तांदूळ दळले जातात आणि मग त्यातून जे पीठ तयार होतं तेच पीठ आपण नवरीला लावतो आणि खोबऱ्याचं दूध जे असतं ते डोक्याला लावतो. जात्यावर चाऊल दलाला बोलवा सोयी रे गावांची. जात्यावर चाऊल दलाला बोलवा सोयी रे गावांची. जात्यावर चाऊल दलाला बोलवा सोयी रे गावांची. आज या सावरे गावान हलद मोनिका नवरीची. आज या सावरे गावान हलद मोनिका नवरीची. जात्यावर चाऊल दलाला बोलवा सोयी रे गावांची. जात्यावर चाऊल दलाला बोलवा सोयी रे गावांची. वर्माशांतर मावतन करतई गो साऱ्या गावाला. आई सुरेखा पाठीशी बसली गो आज लेकीच्या हलदीला. हे सोन्याची सोनपरी सजली शोभा वाढली ही मांडवाची. सोन्याची सोनपरी सजली शोभा वाढली ही मांडवाची. आज या सावरे गावान हलद मोनिका नवरीची. आज या सावरे गावान हलद मोनिका नवरीची. जात्यावर चाऊल दलाला बोलवा सोयी रे गावांची. जात्यावर चाऊल दलाला बोलवा सोयी रे गावांची. रेणुका बहीण आईली गो हलद लावाया नवरीला. हे गीता बहीण भरतई गो मलवट लाडक्या बहिणीला. हे सुभाष जावई नाचतई गो हलद गाजवतई मेवणीची. सुभाष जावई नाचतई गो हलद गाजवतई मेवणीची. आज या सावरे गावान हलद मोनिका नवरीची. आज या सावरे गावान हलद मोनिका नवरीची. जात्यावर चाऊल दलाला बोलवा सोयी रे गावांची. जात्यावर चाऊल दलाला बोलवा सोयी रे गावांची.
सगळेजण भावूक झाले होते, कारण घरात मुलीचं लग्न असलं तर सगळे असेच भावूक होतात, कारण का मुलगी ही माहेर सोडून सासरी जाणार असते आणि बऱ्याचशा तिच्या आठवणी आपल्यासोबत असतात, त्यामुळे सगळेजण असे भावूक झाले होते. आणि नवरीसुद्धा खूपच, तिला रडू आवरत नव्हतं.